सन्माननीय व्यासपीठ, माझ्या संपूर्ण कुटुंबाचे प्रेरणास्थान आदरणीय दशरथराव सावंत साहेब, आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, बाहेर गावून आलेले माझे मित्र परिवार, माझे सर्व नातेवाईक, माझे व्याही, माझी वेहीन, माझी विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी, त्यांचे लेकरं, आज खूप मला आनंद होत आहे. आज मी प्रायमरी शाळेतील त्या शिक्षकाच्या आशीर्वादानं रिटायर होतोय, कारण माझी ही खरी जन्मतारीख नाहीये. परंतु मला आज आनंद ह्या गोष्टीचा होतोय साहेब, की मी 33 वर्ष जे काही केलंय ना ह्या महाविद्यालयात, ते प्रामाणिकपणानं केलंय. त्याचा आत्मिक समाधान मला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझा जन्म रुंबोडी गावात झाला. रुंबोडी गावामध्ये मला जे काही संस्कार मिळाले ना, महाराष्ट्राला दिशा देणारं माझं गाव, आंदोलनाची थिंगी पाडणारं माझं गाव, गाव कुसाबाहेर जन्म झाला, परंतु असं कधीच वाटलं नाही गावात की माझा जन्म गाव कुसाबाहेर झाला. मला असं वाटायचं की माझा जन्म माझ्या रुंबोडी गावातल्या प्रत्येक घरात माझा जन्म झाला आहे. मला असंच वाटायचं. संपूर्ण गावाचं मी आहे ना मानसपुत्र म्हटलं तरी हरकत नाही. अख्खा गाव माझा बाप आणि अख्खं गाव माझी आई. अहो, ह्या गावानं काय प्रेम दिलं हो मला आणि माझ्या कुटुंबाला. वाईट एका गोष्टीचं वाटतंय मला, माझा बाप जन्म देणारा माझ्या नशिबात नव्हता. बापाचा चेहरा कसा होता मी खूप आठवायचा प्रयत्न करतो, परंतु चेहरा आठवलाच नाही कधी. माझी आई फार कमी वयात विधवा झाली. फार तारुण्यात माझी आई विधवा झाली, परंतु अख्ख्या गावानं माझ्या आईला आणि आम्हाला सांभाळलं, वाऱ्यावर सोडलं नाही. त्या गावाला मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या आईनं प्रचंड कष्ट केले हो. दुसऱ्याच्या घरामध्ये धुनी भांडी करायला जायची, आम्ही तिच्या मागं मागं जायचो. आम्ही ग्रामपंचायत मध्ये माझी आई शिपाई म्हणून काम करत होती, गल्ल्या झाडायचं काम करत होती. मी वर्गामध्ये जर विद्यार्थ्यांना सांगितलं ना की गावात भटकी कुत्र मेल्यानंतर त्याच्या पायाला दोर बांधून नदीला फेकणारा मी आहे, ते काम केलंय मी. कामाची लाज नाही हो. स्वाभिमान शिकवला मला रुंबोडीनं, माझ्या गावानं शिकवला मला. कारण माझं गाव आहे ना विचारवंताचं गाव आहे. अहो, 83-84 साली नागोगोरे कोण, गप प्रधान कोण, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोण हे जवळून पाहिले मी. निळू फुले कोण. अहो, यांना ऐकलं हो. या सगळ्यांमुळे मला ऐकायला मिळालं. दरवाजात उभं राहून त्यांचे विचार मी ऐकत होतो आणि ते संस्कार मला वाचनाचे मिळाले. आजही माझ्या गावामध्ये रोज 2 पुस्तकं रात्रीतून वाचून संपवणारी माणसं आहेत. पुस्तकांवर प्रचंड प्रेम करणारी माणसं आहेत माझ्या गावामध्ये. वेगळ्या विचाराची आहे आणि म्हणून मी घडलो. मी कधी कधी सहज म्हणतो, माझा जन्म जर रुंबोडी गावात झाला नसता मी प्राध्यापकच झालो नसतो. ते माझं रुंबोडी गाव खूप काही दिलं मला. रुंबोडी गावानं उभं केलं. 92 साली मी संगमनेर महाविद्यालयात नोकरीला लागलो. पहिली नोकरी माझी. कौंडिन्य मामासारखा माणूस
एक वेगळ्या आगळ्या विचाराचा, समाजवादी विचाराचा माणूस, त्याने मला आहे ना प्राध्यापक म्हणून नोकरीला घेतलं सिनियर कॉलेजवर. पहिल्या महिन्याचा पगार मला 5,500 हातात आला. मी 3 वेळा विचारलं, हे पैसे माझेच आहेत का? एवढे एकखट्टी पैसे पाहिलेच नव्हते मी कधी. माझ्या आईनं 250 रुपये महिन्याला ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून काम केलं. आजचा पगार त्याच्यावर बरेच शून्य आहे, परंतु अजूनही मी जमिनीवरच आहे. कारण मला मागचं आठवत आहे, माझ्या आईनं काय भोगलंय, मी काय भोगलेलं आहे. या महाविद्यालयानं मला फार काही दिलं, या संस्थेनं मला फार काही दिलं. मला काय दिलं? मला ओळख दिली प्राध्यापकाची या संस्थेनं, या महाविद्यालयानं. माझं कुटुंब उभं राहिलं ह्या महाविद्यालयामुळं. मला भाकरीची सोय झाली, माझे लेकरं इंजिनियर झाली. अहो, गाव कुसा बाहेरच्या वस्तीतलं पोरग प्राध्यापक होऊन त्याचं पोरग इंजिनियर होतंय हो. हे सगळं काही मला दिलं हो. एक ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून काम करणारं पोरग उपप्राचार्यापर्यंत मला पद मिळालं न मागता. माझ्यात काय पाहिलं असेल संस्था चालकांनी ते पाहिलं. काय लागतंय मला? फार काही मिळालं. माझा जो परिवार आहे ना, मला 2 बहिणी आहेत, गरीब घरात आहेत, परंतु प्रचंड माझ्यावर प्रेम करणारे त्या दोघी आहेत. माझ्या सुखात आणि दुःखात आहे ना, माझ्यापेक्षा 2 पावलानं त्या पुढे असतात. मला त्यांचा खूप अभिमान आहे. माझे भाचे आहेत ना, माझी ऊर्जा आहे. त्यांच्या जीवावर आहे ना मी फार बिंदास असतो, घरी असो अगर नसो. मला माहिती आहे माझा परिवार आहे ना, माझे भाचे सहज सांभाळतात. इतकी चांगली आहे तो सगळी. माझ्या भाच्यांच्या बायकाही खूप प्रेम करतात माझ्यावर. खूप छान आहे. जगत असताना अनेक मित्र परिवार तयार झालाय. रक्ताच्या नात्यापेक्षाही प्रचंड खूप कुटुंब मी जोडलीत. माझ्यावर खूप प्रेम करणारे आहेत, मित्र परिवार आहेत मी जोडलेला आहे. माझ्या सुखदुःखामध्ये माझा परिवार आणि माझे मित्र परिवार सतत माझ्यासाठी धावून येतो. खंत एका गोष्टीची आहे, नोकरी करत असताना समाजाच्या आणि नातेवाईकांच्या सुखादुखामध्ये जास्त मला येता आलं नाही, त्याची खंत मला आहे. समाजानं थोडंसं समजून घ्यावं, नातेवाईकांना थोडं समजून घ्यावं. नोकरी करणारा जो असतो ना, त्याला मनासारखं जगता येत नाही. अहो, प्रत्येकाच्या सुखादुखात नाही जाता येतो. ही खंत आहे. मला नाही जाता आलं, मला नाही सहभागी होता आलं त्यांच्या सुखादुखामध्ये. जेवढं शक्य होतं तेवढंच झालं. आणि दुसरी एक खंत आहे मला ही झाकली मूठ होती, अशी ओपन करायची नव्हती, परंतु सांगतो राहत नाही. माझ्या आईची आहे ना एक इच्छा होती. ती सतत मला म्हणायची, अरे तुझे फार वाईट दिवस या गावाने पाहिलेत ना, त्यांना एक अभिमान म्हणून गावात तू चांगलं घर बांध. मी आईची इच्छा पूर्ण करू नाही शकलो. घर बांधणं माझ्यासाठी फार ते किरकोळ होतं. परंतु खरं सांगू का हिरामन भाऊ, खरं सांगू का, हे दात आहे ना जिभेला त्रास देतात हो. जिभेला त्रास कुणामुळे होतो? दातामुळे होतो. अजूनही सावंतसाहेब खूप तीव्र इच्छा आहे, माझं घर आहे ना मला रुंगोडीतच पाहिजे. मला नाही जमत तिथं. 3 मजली इमारत बांधून ठेवली मी, परंतु नाही मन लागत मला. सतत मी हिरामनला फोन करत असतो, आमच्या लक्ष्मण भाऊंना फोन करत असतो, अरुण सावंतांना फोन करत असतो, मधु सावंतांना फोन करत असतो, गुलाबरावांना फोन करत असतो. सतत नाही. मी माझे वाईट दिवस मी तिथं पाहिलेत ना हो.
माझं अस्तित्व तिथे आहे. माझ्या मुलांनाही मी सांगून ठेवलंय, बाळांनो मी खूप वाईट दिवस काढलेत. मला माहिती आहे माझं पोरगं इंजिनियर आहे, चांगला पगार आहे त्याला सांगितलं तुझा पगार किती असो जमिनीवर राहायचं. कारण माझ्या आईची शिकवण होती, दुसऱ्याच्या पोटात शिरून राहा दिवस निघून जातील. माझी आई मला सतत सांगत असायची. आणि आजपर्यंत आम्ही नम्रतेनंच राहिलो. माझा लहाना भाऊ असेल किंवा मी असेल. मला अजून एका गोष्टीची मला खूप मनाला समाधान वाटतं की मला नोकरी मिळाली आणि माझ्या लहान्या भावाला मी DEDचं शिक्षणपर्यंत शिकू शकलो आणि तो प्रायमरी टीचर झाला आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. हे कर्तव्य मी पार पाडलं आणि इथून पुढेही कर्तव्याला कधी विसरणार नाही. आज माझ्या ह्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात, हे ऋण मी कधी विसरू शकत नाही आणि फेडू शकत नाही. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.